नमस्कार. राधा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं. आज मी तुम्हाला कच्च्या कैरीचं चुंदा म्हणजे अ, चटणी करून दाखवणार आहे. हे खूप छान चटणी होते. आता हे नवीन निघालेले आहे आणि गावरानी आहे. तर मी आता याची तुम्हाला चटणी करून दाखवणार आहे. तर हे पहा, हे आता याला मी काय करून घेणार आहे, याला सोलून घेणार आहे. हे पहा, आता मी हे सोलून घेणार आहे आणि सोलून नंतर मग याचे हे पहा, चाकूने पाहते, कारण हे सोलून मग हे याचे काप करून ते मिक्सरमध्ये काढून मग त्याची फोडणी द्यायची. खूप छान होते आणि खायला पण खूप चविष्ट आहे. हे खूप चविष्ट लागते. हे पहा, तुम्ही करून दाखवणार आहे मी तुम्हाला. आणि खायला पण आता उन्हाळ्यात हे आंबट चिंबट वगैरे खूप छान लागते. याच्या चटण्या वगैरे यावेळेस म्हणजे आंबट खावंसं वाटते सगळ्यांना. याचा आंब्याचा पन्हा म्हणजे उन्हाळ्यात खूप चांगला असते. किती ऊन लागलेली असली तरी याच्या पन्ह्यामुळे कमी होते ऊन. हे पहा, करून पहा तुम्ही एक वेळा. हे वेगळ्याच प्रकारची आहे चटणी. हे मी तसे तर हे आपला गोटा असते ना, आपण वड्या वगैरे करतो, मग वड्याची डाळ वाटतो, त्याच्यात वाटून केलं तर अजून खूप छान होते. त्याची चव वेगळीच येते मिक्सरपेक्षा. गोट्यावर वाटलेली चटणी आहे ना, खूप छान होते. तर गोट्यावर वाटलेली चटणी करून पहा तुम्ही एखाद्या वेळेस. हे बारीक बारीक तुकडे करायचे ह्याचे आणि मग नंतर हे याचे आता पहा, मी हे तुम्हाला कापून दाखवणार आहे. हे पायाचे खूप छोटे छोटे पीस करणार आहे मी. आणि नंतर मग हे 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 जे आहे हे काढून घ्यायचे. याच्यातलं आतलं हे बी आहे ना, हे काढून घ्यायचं. हे पहा, आणि नंतर हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. खूप छान चटणी होते याची. पहा, मी तुम्हाला करून दाखवणार आहे. हे पहा, आता काय करायचं, हे एकदम बारीक बारीक कापायचं, म्हणजे कसं छान बारीक होऊन जाते हे मिक्सरमध्ये. तुम्ही जेवढं बारीक करणार तेवढं छान बारीक होईल. खूप छान होते ह्याची चटणी. आता पहा, हे कापून झालेली आहे. आता हे मी मिक्सरमध्ये काढणार आहे आणि नंतर मग हे फोडणी द्यायची. खूप छान होते चटणी ह्याची.
हे पाहिजे आपल्याला आता मिक्सरमध्ये काढायचे आहे. आणि याच्यात अजून आपण मिरच्या पण भाजून घेणार आहे. हे पहा, आता मी गॅस चालू केलेला आहे. मी आणि थोडंसं तेल टाकून मी लसूण हे पहा, मी दाखवते तुम्हाला. त्याच्यात टाकायला मी काय काय घेतलेलं आहे. हे पहा, जिरं घेतलेलं आहे. याच्यात मीठ घेतलेलं आहे, आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि गूळ घेतलेला आहे. हे थोडंसं आंबट असते ना, तर थोडंसं ह्याच्यात गूळ घेतलेलं आहे. तर हे मी काय करणार आहे, मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या आहेत थोड्याशा मी भाजून घेणार आहे. हे थोड्या भाजून घ्यायच्या. आणि भाजल्यावर नंतर मग हे याच्यातून काढून घ्यायचं. हे मिरच्याचे मी तुकडे केलेले आहे, कारण आपण सगळी मिरची घेतली तर हे तडतड करू शकते, म्हणून मग मी याचे तुकडे केलेले आहे. गॅस बंद केलेला आहे मी, ठसका येईल म्हणून. हे आता मिरच्या झालेल्या आहे आपल्या थोड्या, तर हे आपण आता हे आंब्यासोबत हे काढून घेणार आहे. नंतर मग याची फोडणी देणार आहे आपण. तर हे पहा, आता मी हे काढलेलं आहे. करून पहा तुम्ही हे नवीन प्रकारची चटणी आंब्याची, खायला खूप रुचकर लागते. करून एक वेळा पहा तुम्ही. पहा, तर याच्यात मी थोडं मीठ, म्हणजे कसं याच्यात मीठ टाकलं ना तर ते पूर्ण त्याच्यात लागेल, म्हणून आपण थोडं मीठ टाकून द्यायचं. नंतर मग टाकता येते आपल्याला. आता आपला आंबा झालेला आहे बारीक करून. आता आपण हे फोडणी देणार आहे, याला छान फोडणी देणार आहे. आता मी हे चालू केलेले आहे कढई. थोडं तेल टाकणार आहे मी. थोडी गरम होऊ द्यायचे आणि याच्यात जिरं टाकणार आहे. थोडं जिरं, कढीपत्ता, हे झालेलं आहे. आता याच्यात मी
हे आपला आंबा आणि हिरव्या मिरच्या मी याच्यात बारीक करून घेतलेल्या आहे. तर हे मी आता याच्यात टाकणार आहे. पहा, खूप छान होते याची चटणी. थोडं होऊ द्यायचं. नंतर याच्यात गूळ आणि तिखट मीठ टाकायचं. हे पहा आता होत आलेलं आहे. थोडं शिजल्यावर छान चव येते याची. थोडं शिजू द्यावं लागते आणि शिजल्यावर मग पहा आता याच्यात मी गूळ टाकणार आहे आणि मीठ मीठ टाकायचं थोडं आणि तिखट टाकायचं. तिखट आपण टाकलेलं नाही आहे. आता याच्यात थोडं तिखट टाकायचं, कारण हिरव्या मिरच्या आपण ऑलरेडी टाकलेल्याच आहे. हे पहा किती छान होत आहे. खूप सुंदर चटणी झालेली आहे. हे पहा खूप कलर आलेला आहे. पहा चटणीला किती छान झालेली आहे. आता ही चटणी आपण काढून घेणार आहे एका भांड्यात. आता मी गॅस बंद करून देणार आहे आणि चटणी तुम्हाला काढून दाखवणार आहे. पहा किती छान झालेली आहे चटणी. याला हिंदीमध्ये आंब्याचा छुंदा पण म्हणतात आणि मराठीमध्ये चटणी, आंब्याची चटणी. आणि हेच जर आपण फोडी ठेवल्या तर हेच लोणची बनते. त्याला लोणचे म्हणतात जर फोडी ठेवल्या तर ते फोडणी दिल्या आणि त्यात मेथी दाणा टाकला तर ते लोणची होऊन जाते. छान चटणी झालेली आहे. हे पहा आंब्याची चटणी. पहा किती सुंदर झालेली आहे आंब्याची चटणी. हे पहा